नमस्कार मित्रांनो. 2025चं संपूर्ण वर्ष थोडं विशेष आहे. कारण या संपूर्ण वर्षामध्ये महत्त्वपूर्ण जे काही ग्रह आहेत, जसं की गुरु, शनी, राहू आणि केतू, हे सर्व ग्रह राशांतर करणार आहेत, म्हणजे राशी परिवर्तन करणार आहे. सगळ्यात पहिला जो पाहणार आहोत तो म्हणजे शनी. अर्थात शनीचं जे राशांतर आहे हे 29 मार्च नंतर मीन राशीमध्ये होणार आहे. तर मीन राशी करता नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, असे कोणते अनुभव तुम्हाला येऊ शकतील, त्याकरता नेमकं तुम्हाला काय करायला हवं, इतरही जे ग्रह आहेत त्याचे सुद्धा प्रभाव परिणाम या दरम्यान नेमके कशा प्रकारचे असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः गेल्या 2.5 वर्षामध्ये 7.5चं एक थोडीशी तुम्हाला कल्पना आलेली असेल. गोष्टी ज्या सुरुवातीला सोप्या वाटत होत्या त्या आता हळूहळू कठीण होत चाललेल्या आहेत. म्हणजेच परिस्थिती थोडीशी बिकट होते आहे. समोरची माणसं तुमच्याबरोबर थोडीशी वेगळी वागत आहेत. आतापर्यंत खूप चांगली वाटणारी माणसं आता अचानक तुम्हाला थोडीशी वेगळ्या स्वरूपाची वाटायला लागलेली आहेत. कारण तुमची जी रास आहे ही मुळातच ट्रस्टवर्दी आहे, विश्वास ठेवणारी आहे. तुमची रास समोरच्याच्या मदतीला धावून जाणारी आहे. म्हणजे स्वतःकडे काही असो वा नसो, मात्र दुसऱ्याची मदत करायला तुमची रास ही विना अट तयार असते. म्हणजे समोरचा व्यक्ती ओळखीचा असो वा नसो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. परंतु आता गोष्ट अशी झालेली की ज्यावेळेस तुम्ही क्रायसिसमध्ये आहात, तुम्ही दुःखामध्ये आहात, त्यावेळेस मात्र कुणीही तुमच्या बरोबर नाही. अर्थात समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे सुद्धा स्वतःचे काही असे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतीलच, मात्र तुमच्यासाठी आता गोष्ट ही थोडीशी वेगळी होत चाललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे ही थोडीशी स्ट्रेस घेणारी आहे, इमोशनल आहे, विचारी आहे आणि त्यामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड तुमच्याकडे जास्त होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जी रास आहे आपली दुःख समोरच्यावर शेअर करत नाही. स्वतःच्या मनातल्या मनामध्ये थोडीशी घुटन तुमच्या मनामध्ये होते आणि जी गोष्ट तुम्ही शेअर करत नाही ती आतल्या तुम्ही जास्त विचार करता आणि नंतर स्वतःला दोष न देता आणि मग एकटेपणाची भावना मनामध्ये तयार होते आणि ती एकदा तयार झाली की मानसिक तणावाखाली तुम्ही जास्त जातात. मग नैराश्य, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट, जगात काय राहिलेलं नाही, आपल्याला आपल्यासाठी कोणी नाही आहे की आपल्याला काही किंमत नाही आहे, मग आता काय करायचं, अशा प्रकारचे टोकाचे विचारसुद्धा येऊ शकतात. अर्थात त्याची मुहूर्तमेढ ही शनीच्या 7.5 होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. इथे 2-3 गोष्टी आहेत तिथे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्हाला स्वतःबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं राहील. मग ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं ॲनालाइज कराल, ज्यावेळेस स्वतःबद्दल विचार कराल, तर त्यानंतर तुम्हाला समजेल की नेमकं यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे या राशीमध्ये थोडंसं लेझीनेस म्हणतात, आळशीपणा, बघू, करू, समजू, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी थोड्याशा जास्त असताना अशा प्रकारची उत्तरं सुद्धा तुमच्याकडे जास्त असतात. तर आता मात्र तुम्हाला असं करायला हवं की गोष्टी ज्या तुम्ही कमिट केलेल्या आहेत त्या वेळच्या वेळेवर आणि नेमक्या व्हायला हव्या. तुमची निर्णय क्षमता अतिशय स्पष्ट आणि पारदर्शक असायला हवी. म्हणजे निर्णय क्षमतेच्या बाबतीत सुद्धा तुमची जी रास आहे थोडीशी कमी आहे. स्वतःच्या फिटनेसवरती थोडंसं लक्ष द्या. फिटनेस हा तुमचा थोडासा कमी असतो, म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले त्रास सुद्धा डोकं वार करू शकता. तर याकडे लक्ष द्या आणि नशिबाची आपल्याला साथ मिळेल. कारण तुमच्या राशीला सगळ्या ह्या ज्या राशी आहेत 12 राशी त्यापैकी सगळ्यात जास्त नशीबवान अशी तुमची रास आहे. कारण नशीब ही तुमच्या राशीला साथ मिळतं, परंतु 7.5 त्याचा विचार अजिबात करू नका. नशिबाची साथ मिळणं थोडंसं कठीण असतं. शनी जो आहे हा तुम्हाला ग्राउंड लेवलला घेऊन येईल. म्हणजे नेमके स्थिती काय असेल लक्षात घ्या. हा जो शनीची 7.5 आहे तुमच्यासाठी थोडंसं ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो असं आहे, किंवा लेसन ज्याला आपण धडे तुम्हाला देईल शनी निश्चित. म्हणजे तुमच्यातले जे विकनेसेस आहेत, तुमच्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, तुमच्यातल्या जे विकनेसची कडी आहे ती तोडून टाकेल शनी आणि तुमच्यामध्ये एक म्हणजे 2.5-3 वर्षांमध्ये तुम्ही एक वेगळे म्हणून या. परंतु या म्हणजे शिकण्याची जी ही गोष्ट आहे ही प्रत्यक्ष अनुभवातून येणारी आहे. त्याच्यामुळे त्याआधीच आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरती थोडंसं लक्ष दिलं तर शनीच्या 7.5चा प्रभाव तुम्हाला जाणवणार नाही. बॉटम लाईन अशीच आहे की मेहनत करत जा, काम करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेवा आणि जे काही तुम्ही केलेलं आहे त्याच्यामधून एक्सपेक्ट करू नका, अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवला तर दुःख होईल. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवा तेवढं तुम्हाला दुःख होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे नेकी कर कुवे डाल हा जो भाग आहे किंवा हे जे वाक्यप्रचार आहे, सुविचार आहे, त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. काम करत जा, जे काय आपण केलं त्याच्यातून एक्सपेक्ट मात्र काही करू नका. आणि हा जर का तुमचा दृष्टिकोन तुम्ही ठेवला
तर साधारणतः गोष्टी तुमच्यासाठी जास्त गुंत्याच्या होणार नाही किंवा गुंतागुंतीच्या होणार नाही, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. येणारे साधारण जवळजवळ 5 वर्ष ही 7.5 असणार आहे, परंतु या 2.5-3 वर्षामध्ये तरीसुद्धा तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायला हवी. आणि जर का त्या गोष्टीने तुम्ही दुर्लक्ष केलं तर शनी तुम्हाला ही आत्तापर्यंत जी आपण गोष्ट सांगितली किंवा तुम्हाला हे केली ती तुम्हाला शनी आपोआप स्वतःहूनच शिकवेल. तर साधारणतः अनुभवाने शहाणं होण्यापेक्षा सुरुवातीला जर का तुम्हाला शहाणपण आलं तर जास्त त्रास होणार नाहीत, ही गोष्ट फार महत्त्व होणार आहे. अर्थात तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा हा जो शनी आहे, हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानाला पाहेल, सप्तम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहेल आणि दशम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहणार आहे. इथे एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले असाल म्हणजे आणि कुठल्याही वयोगटातले असाल, म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल, तरुण असाल, मध्यम वयाचे असाल किंवा वृद्ध असाल किंवा कुठल्याही क्षेत्रामधले जरी असाल तरी, आणि स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी काही जरी असाल तरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे हा शनी तुम्हाला त्रास देणार. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टीमध्ये अडीअडचणीचा सामना तुम्हाला थोडासा करावा लागेल. अपेक्षेप्रमाणे गोष्टी होताना कठीण राहील. तुम्हाला स्वतःला गोष्टी हातात घ्याव्या लागतील आणि ज्याला आपण चालढकल वगैरे म्हणतो, हा प्रकार खूपच कमी करावा लागेल. चालढकल केलात, कोणाला काही कमिटमेंट दिली आणि ती पूर्ण करू शकला नाही तर गोष्टी तुमच्या अंगाशी येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वाचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वाचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा फिटनेस लेवल चांगला राहायला हवा. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतो, किंवा वैवाहिक जोडीदार थोडंसं वेगळ्या प्रकारे वागणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा मतभेद होतील. तुम्हाला वाटेल की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे, आपल्या ते अन्याय वगैरे होत आहे. अन्यायाविरुद्ध वाचा फोडताना थोडासा विचार करा. गोष्टी तुमच्यावर उलटणार नाहीत या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे सहकर्मी किंवा ऑफिस पॉलिटिक्स अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. तर एकंदरीत जे मगाशी आपण डिस्कस केलं तोच जो मुद्दा आहे तो मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल किंवा अंगवळणी पाडावं लागेल, नाही तर परिस्थिती तुम्हाला तसे बनवेल. लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता दुसरी इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो राहू ग्रह आहे, हा राहू ग्रह सुद्धा तुमच्याच राशीमध्ये गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून भ्रमण करतो आहे. आता हा जो राहू ग्रह आहे हा सुद्धा साधारणतः 18 मे नंतर तुमच्या व्ययस्थानामध्ये म्हणजेच कुंभ राशीमध्ये जाणार आहे. इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. 2 महत्त्वपूर्ण अशुभ फलदायी जे ग्रह आहेत किंवा शत्रू ग्रह आहेत हे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. एक आहे शनी आणि राहू. आता हे दोन्ही ग्रह जवळजवळ 1.5 महिना म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना आणि मेचे जवळजवळ 18 तारखेनंतर दोन्ही ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करण्याचं. लक्षात घ्या, ही गोष्ट ही फार महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी हा थोडासा सापळा असू शकेल. तर कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका, भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका किंवा प्रलोभनाच्या मागे लागू नका, की जेणेकरून आत्ता जे तुम्ही घेतलेले निर्णय आहेत त्याचा पछतावा तुम्हाला येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये होऊ शकेल. आणि राहू जो आहे हा तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय घ्यायला थोडासा पुढे हे करेल. तर या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. हे 1.5 जे महिने आहे ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हा गुरु तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे गेल्या जवळजवळ एक 10-11 महिन्यापासून. आता हा जो गुरु आहे हा गुरु सुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये जाणार आहे. साधारणतः 14 मे नंतर हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि चतुर्थ स्थानातील जो गुरु आहे हा थोडासा अशुभ फलदायी मानला जातो. म्हणजेच गुरुचा सुद्धा तुम्हाला बळ नाही आहे आणि शनी राहू हे अर्थात तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड होतील या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात हा जो गुरु आहे हा गुरु साधारणतः पुढच्या वर्षीच्या मार्च एप्रिल नंतर तुमचा पंचम जाईल. त्यावेळेस परिस्थिती थोडीशी तुमच्यासाठी सहज होईल, पण तो 7.5 संपलेली नाही आहे. लक्षात घ्या. आणि त्यातल्या त्यात हे जे येणारे वर्ष आहे हे वर्ष जास्तच तुम्हाला त्रासदायक जाणेल. या संदर्भात मगाशी सांगितलं त्या गोष्टीकडे लक्ष द्या. याचप्रमाणे ज्यांचा जन्म हा साधारण 15 मार्च ते जवळजवळ 15 एप्रिलपर्यंतचा असेल त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. गोष्टी कॉम्प्लिकेट होतील, त्रासदायक होतील किंवा गोष्टी जास्त तुमच्या ज्याला आपण अंगाशी वगैरे येण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा निर्णय घेऊ नका. रिस्क अजिबात घेऊ नका. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला अपयश येतं, गोष्टी आपल्या मनाप्रमाणे चालत नाहीत, अपेक्षेप्रमाणे चालत नाही. त्यामुळे आपण थोडीशी जाऊन रिस्क घेतो. आता तशाच प्रकारचं समजा तुम्ही हे घेतलं तर रिस्क घेतली तर अर्थातच मग पुढे येणारे 5 वर्ष हे तुम्हाला जास्त त्या रिस्कवर पछतावा करण्यासारखी वेळ येईल. या संदर्भात थोडीशी जरी त्रासदायक गोष्टी असेल तर ती सहन करा. त्या त्रासदायक गोष्टींसाठी आणि वेगळा काही निर्णय घेऊ नका, वेगळे काही रिस्क घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म
हा 15 मार्च ते 20 मार्च दरम्यान आहे. त्यांच्यासाठी येणारे 3-4 जे महिने आहेत हे अत्यंत त्रासदायक असणार आहेत. आणि मगाशी सांगितलं त्या गोष्टीवरती नीट विचार करा आणि त्याप्रमाणे जर का अंमल केलं तर अर्थातच ही जी 7.7 आहे ही 7.7 तेवढी त्रासदायक जाणार नाही. कारण होतं काय की मीन राशीला शनीची जी 7.7 आहे ही थोडी त्रासदायक जातेच. आता जे सुरुवातीला सांगितलं ते जे गुण आहेत त्याच्यात थोडंसं काम करा, जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी जास्त टोकाच्या होणार नाही. आपलं या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.